उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी गरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आग्रह सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थनाई तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज दसरा आणि दसरा म्हटलं की सर्वांना अगदी मनापासून आनंद होत असतो आणि त्यातून तो उत्सवही सगळेजण साजरा करत असतात। आपल्या ऋषीमुनींनी किंवा संतांनी किंवा तत्वज्ञानी लोकांनी हा उत्सव म्हणून साजरा करण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन असं आहे की सर्वसाधारण माणसाला सर्व कर्म करत असताना अडीअडचणींना तोंड देत असताना त्यांचे विचार किंवा त्यांच्या भावना विस्कळीत झालेल्या असतात आणि अशा वेळेला अमुक एक दिवशी उत्सव जेव्हा साजरा करायचा म्हटल्यानंतर त्या मरगळलेल्या मनाला एक उत्साह निर्माण होतो आणि उत्साह निर्माण झाल्यामुळे त्या उत्साहाच्या आविर्भावामध्ये जे काही परंपरेने सांगितलेले आहे पूजा अर्चा की फुलं गोंडे लावणं वगैरे जे आपण म्हणतो दसऱ्याच्या निमित्ताने ते अगदी उत्साहाने करतात। म्हणजे मानवी मनामध्ये तो उत्साह आणि मंगलमय भावना निर्माण व्हावी ह्यासाठी हे उत्सव केले जातात हे पहिले लक्षात ठेवायचं की दसरा म्हटलं की जगात सगळ्यांना जो आनंद असं जे आपण म्हणत असतो आणि हा जो आनंद साजरा करण्यासाठी हे निमित्त आपल्याला घ्यावे लागतात कारण आपल्या मनाची जी अवस्था आहे ती क्षणोक्षणी वर खाली होत असते आणि त्याच्यामुळे सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये सर्वसाधारण माणसाचं मन अडकलेलं असतं। तिथे मांगल्यमय भावनेतून तेवढ्या वेळेसाठी तरी त्या दिवसासाठी तरी विशिष्ट
कर्मकांड केली जातात आणि त्या कर्मकांडातून मनाला बरं वाटतं असं सगळं आपण पाहतो. ऋषीमुनीने अद्वैत सिद्धांत मांडलेत आणि ही पूजा अर्चा ज्यावेळेला असते तिथे द्वैतातून पूजा केली जाते. याचं एक कारण आहे की जरी हे विश्व एकाच तत्वातून निर्माण झालं तरी ते जे तत्व आहे, परमतत्व ज्याला आपण म्हणतो की परमात्मा म्हणतो, तो परमात्मा सर्वसाधारण माणसांच्या जाणीवीच्या कक्षेत येत नाही. किती जरी सांगितलं, कारण ते अदृश्य, अव्यक्त, निर्गुण, निराकार, असीम, अजर असं हे जे परमतत्व आहे ते सांगितलं तरी सर्वसाधारण माणसाला ते कळत नाही. पण सर्वसाधारण माणसाला त्याच्या डोळ्यासमोर काय दिसतं आणि त्याबद्दल सांगितलं तर ते कळतं. आणि म्हणून ज्या व्यास महर्षीने भगवद्गीता लोकांना मार्गदर्शनपर सांगितली किंवा त्याचं मार्गदर्शन केलं, त्याच व्यास महर्षीने पुराणं लिहिली. आश्चर्य वाटतं. एकाला अद्वैत सिद्धांत सांगतात, दुसऱ्या बाजूला निरनिराळ्या देवदेवतांच्या अंगाने पूजा अर्चा सांगितली जाते. ती एवढ्यासाठीच की जे अदृश्य अव्यक्त जे परमतत्व आहे ते सर्वसाधारण माणसाच्या आवाक्यात येत नाही, म्हणून त्याला दृश्य रूपामध्ये काहीतरी त्याच्या ठिकाणी मंगलमय भावना व्हावी, तिथे देवत्वाचा भाव निर्माण व्हावा म्हणून ही सर्व पुराण लिहिली गेली आणि या पुराणातून भक्ती मार्ग शिकवला गेला. आता ही भक्ती करावी की न करावी असं काही लोकांना प्रश्न पडतो. ज्यांना ही परमेश्वरी शक्तीची जोपर्यंत व्यवस्थित ओळख होत नाही त्यांच्यासाठी हा भक्ती मार्ग अधिक सोपा आहे. संतांनी तोच, जरी ते अद्वैतवादी सिद्धांत त्यांनी स्वतः अनुभवलेले असले तरी सुद्धा संतांनी सुद्धा भक्ती मार्ग सर्वसाधारण लोकांसाठी सांगितलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या दिवशी दसरा असतो, दिवाळी असते किंवा निराळे सण असतात, आता हे नवरात्रीचे उत्सव जो साजरा केला, त्या नवरात्रीच्या उत्सवाच्या ठिकाणी सुद्धा देवीचा मंगलमय भाव की देवीची पूजा अर्चा करणं, त्या अंगाने उपास तपास करणं, रतवैकल्य करणं करून ते 9 दिवस मांगल्यमय भावनेने जी माणसाने ती भक्ती केली त्यांची तिथे थोडीफार होईना का प्रगती ही होतेच, किंवा नेहमीच्या सुखदुःखाच्या गर्दीतून थोडीशी सुटका होते. तिथे श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून त्यांच्या मनाची प्रगती होते. हा तिथे आमचा अर्थ आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून दसरा म्हटलं की आपल्याकडे गोंडे, फुलं बिलं सगळी लावली जातात, तोरणं लावली जातात, देवाची पूजा केली जाते. त्या अंगाने अधिक तीव्रतेने भक्तिभाव निर्माण होतो. परंतु ज्यांना ही परमेश्वरी शक्तीचा बोध समजलेला आहे त्यांच्याकडे सतत मंगलमय भावना किंवा त्या भावनेतून पाळण्याची सवय झालेली असेल किंवा त्याची प्रयत्न करत असेल, त्यांना हे गोंडे लावलेच पाहिजेत का असा प्रश्न पडू शकतो. आणि म्हणून त्यांना तसं उत्तर आहे की हे सर्व जे आहे ते मंगलमय भावनेतून करण्यासाठी असल्यामुळे जर आपल्याकडे मूलतः मंगलमय भावना केवळ साधनेने साध्य करता येत असेल तर या बाह्यांगाने असलेल्या पूजेची तशी आवश्यकता नाही. पण करावी की न करावी असं म्हटलं की सर्व सामान्य जनांसाठी ती करावी आणि आपल्यासाठी ती केलीच पाहिजे असा आग्रह असू नाही, लक्षात घ्यायचं. म्हणजे ते जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की जे भक्तिभावाने करतात त्यांना करू द्यावं. जेव्हा त्यांना हे ज्ञान होईल आणि त्या ज्ञानातून परत त्यांची प्रगती होईल तेव्हा आपोआप ह्या बाकीच्या गोष्टी सुटत जातात. म्हणून उपास, तपास, व्रत, वैकल्य ही जी परंपरेने आपल्याकडे सांगितलेली आहेत त्या त्या पद्धतीने त्यांनी मंगलमय भावना धारण करावी ह्यासाठीच आहे, परत लक्षात ठेवायचं. आणि हे सगळं जे सद्गुरूंना शरणागत आहेत, जे सद्गुरूंचं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना रोज दसरा असतो आणि रोज दिवाळी असते. म्हणजे संत नाही म्हणतात ना रोज आम्हाला दिवाळी दसरा आहे असं जे संत म्हणतात त्याचा अर्थ काय, त्यांच्याकडे सतत तो देवभाव आहे, मंगलमय भावना आहेत
त्यांच्यासाठी मुद्दामून दसरा साजरा करावा किंवा दिवाळी साजरा करावा असा भाव नाही. रोजचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा, की संत ज्यावेळेस सतत सांगतात की प्रत्येक क्षण त्यांचा आनंदाचा असतो, मग त्याच्यासाठी त्या मुद्दामून सण साजरे केले पाहिजेत असं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी सुद्धा काही उत्सव साजरे केले असतील, कारण सर्व जणांना ते आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपला जो आजचा दसऱ्याचा दिवस आहे तो सर्व जणांना आपण जे शुभेच्छा देतो, म्हणून शुभेच्छा रोज देत नाहीत जी लोक, त्यांना ह्या दिवशी ते शुभेच्छा देतात ते ना. रोज सकाळी उठल्यावर सगळ्यांना तुमचे दिवस शुभ द्या जावा असं सर्वजण माणूस म्हणतच नाही कधीच. मग एक वर्षातून एकदा दसरा येतो किंवा आणखी काही दिवस सण येतात त्यावेळेला शुभेच्छा देत बसतो आपण. कारण ती रोज दिली तर दिवाळी दसरा रोज. लक्षात ठेवायचं की हे सगळं जे आहे ते आपल्या मनाचा विकास साधण्यासाठी आहे. लक्षात ठेवा की हे जे मन सतत सुखदुःखामध्ये गुंतलेलं आहे, मी आणि माझेपणातून सतत ते झगडत असतं, त्या मनाचा विकास साधण्यासाठी अध्यात्मविद्या आहे काही जीवनविद्या आहे. हे पहिलं लक्षात घ्यायचं. आपल्याला आपल्या मनाचा विकास साधायचा आहे आणि मनाचा विकास साधण्यासाठी अतिशय प्रयत्नपूर्वक आपल्याला हे सगळं सहजपणे साध्य करायचं. आज सोनं वाटायचं म्हणजे आपट्याची पानं आपण वाटतो, पण आपट्याचं झाड मात्र सुकून जातं. किती आपट्याची पानं तोडली गेली. पर्यावरणाच्या दिशेने विचार केला तर फार प्रदूषणच झालं. कारण आज आपट्याची पानं सगळे तोडून तोडून आणतात आणि सोनं लुटतात म्हणतात. बिचारा आपट्याच्या पानाला मात्र तो दिवस जर बोलता आला सारे बाबा राहू दे तुमचं सोनं असं. कारण पर्यावरणाच्या विचाराने केला ते आपट्याच्या पानं तोडल्यापूर्वीचा एक काळ असा होता की भरपूर निसर्ग संपदा होती, भरपूर झाडं होती, त्याच्यात थोडी इकडची तिकडे गेली काही फरक पडत नव्हता. आज आपल्याकडे झाडच कमी झालेली आहेत, सगळीकडे सिमेंटची झाडं तयार झाली, बिल्डिंग. आणि त्यामुळे अशा वेळेला खरं म्हणजे पर्यावरणाचा नाश होता कामा नये. सुविचारांचं देवाणघेवाण देणं हे सोनं देणं कळलं ना. प्रत्येकाबद्दल चांगलं बोलणं की चांगलं वागणं, चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं आणि प्रेमाने एकमेकांचे संबंध जोडणं हा खरा दसरा. सोनं देतो आणि घेतो म्हणजे नेमकं काय करतो आपण, एकमेकांशी आपलेपणाने त्याला शुभेच्छा वाहतो. त्यासाठी म्हणजे काहीतरी कृती असावी म्हणून सोनं. आता खरं सोनं देता येत नाही म्हणून आपट्याची पानं द्यायची असं होतं असो. आणि म्हणून आजचा दसरा सर्वांसाठी सुखाचा, शांतीचा, समाधानाचा जाओ. पण त्यासाठी प्रत्येकाने आपलं कर्म सुधारलं पाहिजे हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. सर्वांना शुभेच्छा द्या, पण ज्याचं कर्म सुधारतं आणि ज्या सत्कर्मातून जो वागत असतो त्याला शांती, सुख, समाधान लागतं. म्हणून सतत आपला जो प्रयत्न आहे, गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं की माणूस जो जन्माला येतो त्यावेळी अष्टविधा प्रकृती म्हणजे शरीर म्हणजे पंचमहातत्वांचा, आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व आणि पृथ्वी तत्व. आणि त्यात हे जाणणारं जे तत्व आहे त्याला चैतन्य म्हटलं जातं, की आपल्या सोप्या भाषेत जाणीव म्हणतो. ती जाणीव त्रिगुणात्मक असते. त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज, तम ह्या 3 गुणाने ती प्रगट होते. आणि प्रत्येक माणूस म्हटलं की त्याच्याकडे ही तिन्ही गुण असतात. पण संस्कारातून कधी सत्वगुण अधिक असतो, कधी रजोगुण अधिक असतं, कधी तामसिक गुण अधिक असतं. म्हणून तामसिक गुण हा सर्वांना त्रासदायक असतो. जो तामसी वृत्तीने बोलतो, वागतो, तो फक्त स्वतःचा फायदा, स्वतःच्याच पुरती विचार, स्वतःसाठी इतरांचा घात करणं पण त्याला काही वाटत नाही. असं त्याला म्हणतात तामसिक गुण. आणि ही तामसिक गुणाचा त्याग झाला पाहिजे. पण तो तामसिक गुणाचा त्याग होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा प्रश्न येतो. राजसिक गुण म्हटले मी सुखी झालो म्हणजे झालं, मला बाकीच्यांचं काय करायचं, मला सुखसोयी मिळायला पाहिजेत, मला असं मिळालं पाहिजे, मला तसं मिळालं पाहिजे, असा सतत ज्याचा विचार, तो इतरांचा विचार नाही करत पण स्वतःचा, इतरांचा वाईट इच्छित नाही पण स्वतःचा सुखसोयीचा विचार करताना इतरांचा विचार करत नाही. आणि सत्वगुण ज्याच्याकडे असतो तो सर्वांचा विचार करतो.
त्याच्याकडे जी सात्विकता असते की सर्व सुखी व्हावेत, जे संत आपल्याला सद्गुरू आपल्याला जे मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन हे सत्वगुण वाढवणारे असले पाहिजेत. लक्षात ठेवा, तिथे सत्वगुण म्हणजे सर्व सुखी व्हावेत ही आंतरिक प्रेरणा प्रगट व्हावी, तिथे चित्तशुद्धी आहे. म्हणून चित्तशुद्धी असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी चांगल्या विचारांची धारणा होते की न होते हे पाहणं पण तितकंच आवश्यक असतं. आपल्याला इतरांचे विचार, इतरांचं बोलणं, इतरांचा आचार चांगला वाईट हे पटकन समजतं, कळतं. म्हणजे आपण ज्या भावनेतून पाहतो त्या भावनेतून पाहत असतो. पण आपले विचार, आपण इतरांशी संबंधित कसे बोलतो, कसे वागतो, मनात कसा आपले विचार येतो, इथे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि हे लक्ष असेल तर ती चित्तशुद्धी होते. हे लक्ष ठेवण्यासाठीच संतांनी अनेक साधना सांगितलेल्या आहेत. भक्ती मार्ग जेव्हा म्हणतात त्यावेळेला आपण परत पुन्हा पुन्हा सांगतो, भक्ती मार्ग म्हणताना अज्ञानातून भक्ती हा एक प्रकार असतो आणि सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर जी भक्ती त्याला म्हणतो आपण ज्ञानपूर्वक भक्ती, ती आपल्याला करता आली पाहिजे. की सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ती भक्ती आपल्याकडनं व्हायला पाहिजे. तिथे सद्गुरूंचं अखंड स्मरण आणि इथे सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते हा भाव आपल्याला जितका प्रगट होतो तेव्हा तसं तसं हा सत्व गुण आपल्याकडे प्रगट होतो. की सर्वत्र पाहताना मंगलमय भावनेतून जितकं आपल्याला पाहता येईल की जो हा प्रयत्न करावा लागतो. आपोआप प्रत्येक माणसाकडे पाहिलं की त्याचं भलं व्हावं असं प्रत्येकाला वाटत नाही. किंवा प्रत्येक व्यक्तीला, आता माणसाच्या ठिकाणी म्हणतो खरं म्हणजे पशु पक्षी कुठेही पाहिलं तरी ही सर्व चैतन्य शक्तीचीच रूपं आहेत हा निश्चय आपला झाला पाहिजे. चित्तशुद्धी ज्याला आपण म्हणतो ना, ही चित्तशुद्धी ज्ञानातून होते. मार्गदर्शनातून जो साधक सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तिथे त्याची चित्तशुद्धी व्हायला महत्वाचा बोध आहे. की सुरुवातीला प्रत्येकाकडे जीवभाव असतोच, अहंकार असतोच, मलाच हवं, माझं तुझं हे सगळं असतं. पण जसं जसं सद्गुरूंचं ज्ञान प्राप्त होतं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ही एकच चैतन्य शक्ती विविध रूपाने प्रगट आहे. हे ज्ञान जितकं आपण आत्मसात करायला लागू तितकं तितकं तो साधक किंवा आपण ज्याला म्हणतो तो आपण त्याची चित्तशुद्धी व्हायला. पाहण्याची दृष्टीच अशी पाहिजे की सर्वत्र हे चैतन्यच आहे. प्रत्येक रूप हे चैतन्यातून प्रगट झालेले आहे, लक्षात ठेवा. आणि तिथे तो निश्चय असावा लागतो. म्हणून समजून घेणं फार महत्वाचं, स्वतःला समजून सांगणं. कारण निश्चय हा बहिर्मनातून होतो पण अंतर्मन त्याला साथ देईलच असं नसतं. परत लक्षात ठेवा, अंतर्मन आपली जुनी वाट पटकन सोडत नाही. जीवभाव हा अंतर्मनात आहे आणि म्हणून तो बहिर्मनात आहे. म्हणून अंतर्मनामध्ये परिवर्तन होणं त्याला चित्तशुद्धी म्हणतो. म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण. बहिर्मनाचं शुद्धीकरण काही गोष्टी आपण ऐकल्यानंतर आपल्याला पटतात, सगळं सांगितलेलं हा आपण असं करूया तसं करूया सगळं म्हणतात. पण ऐन वेळेलाच काही अशी परिस्थिती होते की तसं वागायचं विसरून जातो. जीवभावातून जसं वेळवाकडं बोलायचं बोलून जातो, प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो आणि तिथे आपला सगळा गोंधळ होतो. म्हणून इथे पुन्हा पुन्हा प्रत्येक क्षणाला सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे सर्व रूपारूपातून. अगदी आपण जर लक्षात घ्यावं की जे जे निर्माण झालेलं आहे ह्या चैतन्य स्वरूपातून तेथे तेथे हे चैतन्य स्वरूपाचंच अस्तित्व आहे हे विसरायचं नाही. मग ते कीटक असो, मुंगी असो किंवा हत्ती असो किंवा माणूस असो, चैतन्य भावातून सर्वांकडे पाहताना तो समत्वाचाच भाव आला पाहिजे की ते चैतन्यच आहे. परत लक्षात ठेवा, नुसतं चैतन्य आहे, समदर्शन आहे, पण समवर्तन असता कामा नये. तिथे परत चैतन्य स्वरूप सर्व ठिकाणी व्यवस्था रूपाने प्रगट आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सर्प आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, विंचू आहे चैतन्य स्वरूपच आहे, मुंगी आहे चैतन्य स्वरूप आहे. पण ती व्यवस्था आणि मानवी देहाची व्यवस्था ही एकमेकाला जर पूरक पोषक असेल तर ती चांगली, पण ती मारक असेल, तारक नसेल
तर मात्र त्याच्यापासून कसं लांब राहायचं हे कळलं पाहिजे. आणि ते कळलं नाही तर कसा गोंधळ होतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेला गोष्ट ऐकली की एका सद्गुरूंनी शिष्याला पाठवलं, सगळं ते पाठ करून घेतलं की सगळं आहे ते चैतन्यच आहे, चैतन्यच आहे. तोही श्रद्धेने चैतन्य चैतन्य म्हणत मार्गाने चालला होता. आणि तिकडे लोक पळापळ करायला, तो म्हणून कशाला पळताय ना, हत्ती पिसाळलाय, तो ह्या मार्गात धावतो, तू पण पळ, चैतन्य आहे सर्वत्र. म्हणजे त्यावेळेला तो ब्रह्म म्हणत होता, सर्वत्र ब्रह्म आहे. आता सर्वत्र ब्रह्म ब्रह्म म्हणता म्हणता तो हत्ती आला समोर, तो पिसाळलेलाच होता. त्याने हा ब्रह्म म्हणणाऱ्याला आपटलं जोरात, अंगाबिंग वडला, त्याला सगळं उचलून सगळ्यांना बाजूला नेलं, तो वाचला नशीब. तर म्हणाले बाबा का असं केलं, सगळं चैतन्यच आहे. त्याला सद्गुरूंकडे गेलं, सद्गुरू तू काय केलं, तुम्ही सांगितलं सगळं ब्रह्म आहे, म्हणून ते ब्रह्मच आहे. अरे म्हटलं सगळं ब्रह्म आहे कळलं, पण लोक इतर सांगत होते तो पिसाळलेला ते कळलं नाही का तुला. प्रत्येक ठिकाणी हा विवेक पाहिजे. म्हणजे नुसतं चैतन्य आहे हे जितकं सत्य आहे तितकंच त्या ठिकाणी विवेक जागृत झाला पाहिजे. योग्य काय आणि अयोग्य काय, व्यवस्थेला आपलं पूरक काय आणि पोषक काय हे कळलं पाहिजे. ते नाही कळलं म्हणून शेवटी मार खावा लागला, म्हणजे अर्धवट ज्ञान झालं. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूंनी त्यांच्या दृष्टीने बरोबर सांगितलं होतं, पण ह्यांनी समजलं वेगळंच. म्हणून इथे समवर्तन आणि समदर्शन याच्यामध्ये मोठा फरक आहे. सद्गुरूही चैतन्य स्वरूप आणि सर्व शिष्यही चैतन्य स्वरूपच आहेत. पण मग सद्गुरूंना मान कशाला द्यायला पाहिजे असं सर्वात होईल ना. पण तिथे ज्ञानाच्या अपेक्षेत सद्गुरूंच्या बाबतीत जो आदर आहे, जी भक्ती ती ह्याला जावी. नाही तर तिथे समदर्शन म्हटलं की चला खांद्यावर हात टाकून जाऊया असं होईल ना, तसं होत नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, सर्वत्र चैतन्यच आहे, व्यवस्था रूपाने प्रगट आहे. म्हणून तिथे विशिष्ट नियम कार्यरत असतात आणि त्या त्या ठिकाणी त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या अपेक्षेत प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांचं शुभच व्हावं ह्या भावनेतून पाहायचं. पण सापाला लांबून नमस्कार करा हे तुकाराम महाराज सांगतात ना, सर्प विंचू नारायण परी त्यांचे वंदावे दूर, जवळ नका घेऊ. नाही तर तुम्ही जवळ अगदी प्रेमाने जवळ घ्याल तो दंश करणारच तुम्हाला, कारण तो त्याचा स्वभाव आहे, त्याचा ती व्यवस्थाच तशी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तसं जसं प्राणी मात्रांच्या बाबतीत तसं मनुष्य देहाच्या बाबतीत पण तसंच असतं की इथे आपल्याला मनुष्य देहाच्या अपेक्षेत असल्यामुळे ही सगळी माणसं जरी जीवभावात असली तरी ती चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्वांचं भलं व्हावं मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे, मनापासून, वरवर नव्हे, अंतरातून व्हावं. ही जेव्हा इच्छा निर्माण तेव्हा चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी होणं हा महत्वाचा भाग आहे. म्हणून सत्व गुण प्रगट होणं ही भक्तीतून किंवा ह्या ज्ञानातून सत्वगुण प्रगट होतात. की अमुकच एका दिवशी असंच केलं पाहिजे म्हणजे झालं असं नाही, की एका दिवशी उपवास केला म्हणजे झालं असं नाही. उपवास ह्याचा अर्थच सतत ह्या दिव्यत्वाच्या स्मरणात राहणं हा उपवास. वास म्हणजे अस्तित्व, आपलं असणे पण कुठे असलं पाहिजे दिव्यत्वाच्या जवळ, म्हणून तिथे त्याला म्हणतात उपवास करणं. म्हणजे तिथे स्मरण होतं. उपवासाच्या दिवशी आपण एकादशीचा उपवास करतो त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्णाचं विठ्ठलाचं स्मरण असतं, मनाला स्मरण. पण ज्याला अखंड स्मरण असेल त्याला परत उपवास करायला पाहिजे का, त्याला उपवासाची खरी आवश्यकता आहे. पण त्याला करायचं की न करायचं ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. करा का नका करू हा आग्रह जीवन उद्या कधीच करत नाही. की फक्त आपलं स्मरण शुद्ध असावं, चित्तशुद्धी असावी, हेच लक्षात ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून सर्वत्र चैतन्यच आहे हा बोध आहे. परमार्थाचं सार काय, मी म्हणणारं पण चैतन्य आणि तू म्हणून सर्वाकडे पाहतो तेही चैतन्यच आहे. एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. हा बोध ज्या संतांच्या ठिकाणी स्फुरतो तेव्हा ते म्हणतात सर्व खल्विदम ब्रह्म. या ऋषीमुनींना हे पहिलं कळलं की हे सर्व चैतन्याचीच रूप आहेत, विविधता आहे. जीवभावामुळे तिथे त्यांना ते लक्षात येत नसलं तरी त्यांचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे हे ज्याला कळतं त्याच्याकडे तो भाव नसते. नाही तर भांडण तंटे आज आपण पाहतो, लढाया आहेत, भांडण तंटे, ते सगळं आहे. काय चैतन्य भाव तिथे सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी नाहीये. म्हणून प्रत्येक जण आपला धर्माबद्दल अभिमान, आपल्या जातीबद्दल अभिमान, आपल्या देशाबद्दलचा अभिमान, म्हणजे सगळं अहंकारच आहेत खरे बघायला. त्याच्यातून आपण एकमेकांचा भेदभाव करतो आणि तिथे जे एकमेकाबद्दल जो आपलेपणा पाहिजे, प्रेम पाहिजे, हे आपल्याकडे नसतं.
आणि ते नसतं म्हणून ते प्रगट व्हावं म्हणून हे उत्सव आले. परत उत्सवाकडे जर आलो आपण की दिवाळी कशाला पाहिजे, जसं एकमेकाला भेटायचं असतं म्हणतो ना आपण, एकमेकाला भेटतो ना आपण, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे एकमेकाला भेटणं, पण ते फक्त काय त्याच दिवशी भेटायचं, एकाच दिवशी नाही भेटायचं. रोजच आपल्या मनामध्ये सर्वांबद्दल प्रेम असलं पाहिजे, हा त्याच्या मागचा खरा भाव आहे. आणि ज्याच्या ठिकाणी सर्वांबद्दल प्रेम प्रगट होतं त्याची चित्तशुद्धी झाली म्हणून समजा. पण जो हा माझा तो माझा नाही हा भेदभाव ज्याच्याकडे आहे, जसं तुम्हाला एखाद्याचे विचार पटत नाही, मग आपल्याला वाटतं त्याच्यावर काही वेळाकडे चिंतन करतो, त्याच्यावर काहीतरी मनात नकोच म्हणतो, तो आपल्या जवळच नको असं म्हणतो, हाही भेदभावच झाला. चैतन्य आहे त्याचं भलं होते म्हणा, पण जसे जितके दूर आहे तितके दूर राहायला हरकत नाही, पण समोर आला तर हसायलाही हरकत नाही, आनंदाने त्याला नमस्कार करायला हरकत नाही. ते मग मात्र कट्टरपणा नाही, मी तो तोंडच नाही बोलणार, हा भेदभाव झाला तर तिथे चैतन्य भाव गेला म्हणून समजा. म्हणून पटो अथवा न पटो, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, ते सर्व चैतन्य आहे आणि हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, माझं जीवन नाही आहे. मी आणि माझं सुटलं पाहिजे, हे सुटत नाही तोपर्यंत साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुन्हा पुन्हा आचरण करणं, अशाच लोकांच्या संगतीत राहणं की जे अशाच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून तिथे सत्संग असायलाच हवा, सतत चिंतन असायला हवं, सद्गुरून दिलेली साधना असायला हवी, आणि त्याप्रमाणे हे सगळं जितकं आपण करत जाऊ तिथे चित्तशुद्धी होते. म्हणून सात्विक गुण जसा प्रगट होला तर सात्विक गुणाच्याही पलीकडे जायचंय. लक्षात घ्या, सात्विक गुणाच्याही पलीकडे म्हणजे गुणातीत होणं. जे आत्मज्ञानी असतात ते गुणातीत असतात. लक्षात घ्या, गुणातीत म्हणजे काय, सात्विक गुणात करते पण असतं, पण गुणातीत मध्ये करते पण नसतं, ते करणं हे सहज असतं. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, हा जसं सहज आहे. ते सूर्याकडे करते पण आहे का, नाही, सूर्याकडे करते पण नाही. आता ग्रह गोलक आपले पृथ्वीचं फिरणं वगैरे जे आपण म्हणतो सगळं, त्याप्रमाणे आपल्याला सूर्य उगवतो सूर्य मावळतो हे सहज आहे. वायूचं वाहणं सहज आहे, आकाश तत्व सहज आहे. म्हणजे नदी वाहते सहज, की नदी आपल्याला पाणी द्यायला मुद्दाम आपल्याकडे येते असं आहे का, नाही, तिचं सहज आहे. ज्याला फायदा करायचा तरी फायदा घ्यावा, ज्याला नाही करायचा तरी नाही करा. तसं ज्याचं जीवन सहजपणे सर्वांच्या भल्यासाठी सहज त्याच्याकडनं कर्म होतं तेव्हा त्याला म्हणतात अकर्तेपणाने काम. म्हणून तिथे संत हे अकर्तेपणातून कार्य करत असतात किंवा त्यांचं होत असतं कार्य. आणि ही गुणातीत अवस्था म्हणजे चित्तशुद्धी होणं. लक्षात घ्या, ही गुणातीत अवस्था होणं आणि आत्मज्ञान होणं ही एकाच वेळेला होणारी प्रोसेस आहे तिथे. आणि म्हणून आत्मज्ञानी म्हणजे हे चैतन्यच आहे, मी म्हणणारं चैतन्य आणि सर्वत्र चैतन्यच आहे, हा भाव तिथे असतो. आणि त्या भावातून तुकारामाने म्हटलेलं आहे, तुकाराम महाराज काय म्हणाले होते, अवघीभूते साम्य आली कै देखील मी आहोत, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी न धरो कोणी शंका, अवघे विश्व हो का निर्द्वंद, तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी आहे. आपल्याला वाटतं सगळ्याकडे मीच आहे असं वाटतं, माझं पण नाही वाटतं, मी पण नाही वाटतं, मी म्हणजे मीच असं वाटतं ना आपल्याला. त्यांच्या ठिकाणी इतकं परिवर्तन झालंय की त्या परिवर्तनातून त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या की काय, की हे अवघे भूते म्हणजे जे समोर प्रगट आहे, भूत म्हणजे प्रगट झालेलं सगळं दृश्य रूप, जे जगत रूप म्हणतो हे विश्वरूप आहे, हे सर्व विश्वरूप म्हणजे अवघीभूते साम्य, जे जे प्रगट झाले ते माझ्या समोर मला दिसतंय. काही देखील जे जे दिसतंय ते मीच आहे, काही देखील मी होते की कुठे कुठे पाहतो तर मीच आहे असं तुम्हाला वाटतं. कधी यांच्या ठिकाणी जो चैतन्य भाव इतका प्रगट झालेला होता की हे चैतन्य सर्वत्र कसं विविध रूपाने प्रगट ते पाहत होते. म्हणून काही देखील मी होते. आणि जर तसं असेल तर विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, ज्याला हे सहजपणे जेव्हा होतं तेव्हा आत्मसाक्षात्कार झाला म्हणावं लागत नाही, तो सहजपणे त्याला तो
हा पांडुरंगाची कृपा आहे, म्हणजे त्या परम तत्वाची कृपा आहे. हा भाव त्यांनी सांगितला की विश्वास तो करा मग पांडुरंग कृपेचा. आणि हे सांगत असताना सर्वसाधारण माणसाला म्हणजे अरे काय बोलतायत, मी सर्व कसं काय होईल. तर त्यांना परत सांगतात माझी न धरो कोणी शंका, म्हणजे शंका करू नका, माझा भावना मी सांगतो. माझी न धरो कोणी शंका, अवघे विश्व हो का निर्द्वय. सगळं विश्व निर्द्वंद्व आहे, म्हणजे एकच चैतन्य स्वरूपच सर्व आहे. सर्व रूप जे आहे त्या रूप म्हणजे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे जसं समुद्रात मध्ये अनेक लाटा दिसतात पण तो समुद्रच आहे असं आपण सहज म्हणतो, कारण तो समुद्रच असतो. लाटवर किती पण मोठी उसळली किंवा कमी उसळली तरी समुद्राचं समुद्र पण जात नाही. तसं विश्वामध्ये ही विविध रूप किती असली तरी जेव्हा हा चैतन्य भाव जागृत होतो तेव्हा सर्व चैतन्यच आहे हा भाव जागृत होतो. पण विश्वास तो करा मग पांडुरंग कृपेचा. हा त्यांना म्हणतात पांडुरंगाची कृपा झाली. हे सहज होत नाही, पण अभ्यासातून, साधनेतून, चिंतनातून, सत्संगातून सहज जेव्हा ही जाणीव रममाण होते तेव्हा हळूहळू हा बोध चित्तामध्ये मुरला जातो आणि तिथे गुणातीत अवस्था तिथे निर्माण होते. म्हणून हे तत्व आहे. आता पुन्हा ते लक्षात घ्या, चैतन्य स्वरूपच. मी म्हणणारं कोण आहे? चैतन्य स्वरूप. मग इथे नाव नाही, गाव नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, काही नाही. सगळं दृश्य रूपाचं वर्णन सांगितलं की इथे धर्म, जात, पंथ, दृश्य जगाच्या अपेक्षेत आपण धारण केलेले आहेत की आपण त्या ह्याच्यातून पाहतोच. अमुक धर्माचा, अमुक जातीचा, अमुक पंथाचा हे सतत आपण पाहतो. म्हणजे गंमत अशी आहे की सर्वत्र चैतन्य आहे. सर्व पंथांमध्ये शिकवलं जे जे सद्गुरूंचे पंथ आहेत. पंथ म्हणजे सद्गुरू एक ज्ञान मार्ग देतात. अनेक सद्गुरू आहेत ज्यांना ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालं ते सांगतात. पण तिथेही त्याच पंथांच्या लोकांमध्ये भेद आहे. आमचं पंथ असा तुमचा पंथ, तिथेही भेद असता कामा नये. सगळे पंथ, धर्म, जात सगळं काही एका चैतन्य भावाच्या स्वरूपामध्ये हे या सर्व गोष्टी बाजूला जातात आणि उरलं ते फक्त चैतन्यच उरतं. आणि म्हणून मी म्हणणारं चैतन्य लक्षात घ्या. ह्या देहातून जे जे पाहिलं जातं, ऐकलं जातं, बोललं जातं हे सर्व काही आहे ते चैतन्य स्वरूपाचं आणि त्यालाच संत विठ्ठल म्हणतात. विठ्ठल 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 हे जे नाम दिलेलं आहे ते नाम का दिलं? तू चैतन्य आहे, चैतन्य आहे, चैतन्य आहे हे समजण्यासाठी. म्हणून विठ्ठल असं म्हटल्यानंतर विश्वी ठसावला तो विठ्ठल, की ज्याच्यामध्ये विश्व ठसून राहिलाय तो विठ्ठल. पण ते रूप नाहीये, विठ्ठल हे स्वरूप आहे आणि त्या स्वरूप भावाशी एकरूप होतो तेव्हा ते विठ्ठल स्मरण झालं म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता तिथे विठ्ठल हा स्वभाव झाला पाहिजे. आहे तो विठ्ठलच आहे, जे समोर दिसतो तो विठ्ठलच आहे. विठ्ठलच म्हणजे काय? चैतन्य. म्हणून विठ्ठल नाम मुखामध्ये जितकं धारण करता येईल आणि त्या प्रत्येक उच्चाराबरोबर सर्वत्र हे चैतन्यच आहे हा भाव जितका जागृत होईल त्या खरं अंगाने ते नामस्मरण झालं. लक्षात घ्या की संतांनी ते त्यांचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हरी म्हणताना त्याला नामाची गोडी लागावी हाच त्यांच्या मागे होते. हॉटेलचा म्हण म्हणून रोज तसं म्हटलं तर सुधारणा नाही होणार. सुरुवातीला तुझ्या मुखामध्ये येत नाही तरी बोल तरी बाबा, पण तो बोलता बोलता नंतर हा विठ्ठल म्हणजे काय हे सद्गुरू समजावून सांगतात की विठ्ठल म्हणजे काय. ते चैतन्यालाच नाव दिलंय विठ्ठल. आणि हा देह सुद्धा चैतन्यच आहे. लक्षात घ्या. इथे देहाचं पण वाईट किंवा देहाबद्दल काहीतरी वेडवाकडं बोलणं हे काही पूर्वी देहभाव बाजूला होण्यासाठी बोलण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. कारण देहाच्या अपेक्षेत ज्या चुकीच्या भावना धरल्या जातात त्या अंतर्मनात मुरल्या जातात आणि त्याचा परत वाईट परिणाम देहावर होतो. म्हणून बऱ्याच वेळेला आजारपण वगैरे जे येतं ते देहाच्या बद्दल आपण निकृष्ट भावना धरतो की देह बरोबर नाही किंवा परमात्म्याला पिंजरा आहे. अरे देह आहे म्हणून ज्ञान घेता येतं, देह बाजूला की ज्ञान कुठे मिळणार.
हे चैतन्य जाणीव रूपाने जे प्रगट आहे तिथे देहाची तिथे नितांत गरज आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आपण हे सगळं जाणतो, ऐकतो, बोलतो आणि जाणीवपूर्वक आनंद चाकायचा आहे. म्हणून देहही तितकाच पवित्र आहे, तितकंच मंगलमय आहे, कारण ते चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. लक्षात ठेवा, चैतन्य स्वरूपाशिवाय जे जे निर्माण झालं ते सगळं मंगलमय आहे. आणि त्या अंगाने जेव्हा पाहतो आपण तेव्हा देहही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून देह ही पंढरी असं म्हटलेलं आहे. संतांनी सगळीकडे सांगितलेलं आहे, पण बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. त्यांचे जे सगळे अभंग जे असतात ते चैतन्य स्वरूपच कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सगळ्या संतांनी हा सतत बोध दिलेला आहे की सतत बोध देत असताना की कुठेही पहा तिथे आहे ते चैतन्यच आहे हा भाव दिलेला असतो. म्हणून अवघीभूते साम्याने परत लक्षात ठेवा, जे जे समोर दिसत आहे ते चैतन्यच आहे हा बोध सतत साधकाकडे असायला हवा. चैतन्य काही विशिष्ट नियमाने ते प्रगट झालेलं रूप आहे आणि विशिष्ट निर्माण प्रगट झालेलं रूप आहे. म्हणजे परत लक्षात कसं, ज्यावेळेला समुद्रामध्ये जे हिमनग असतात निरनिळ्या आकाराचे आहेत, मोठा हिमनग आहे, छोटा हिमनग आहे, भले मोठे हिमनग असतात, पण सगळे हिमनग आहे काय? समुद्राचं पाणीच. तशी ही सगळी रूपं आहेत काय? चैतन्य स्वरूपच. स्वतःला हे समजून दिलं पाहिजे, साधकाने हे सतत समजून घेणं. कारण सद्गुरूंनी ज्ञान दिल्यानंतर आपल्या अंतर्मनात मुरवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न, जितकं हे ज्ञान आत्मसात होतं तितकी चित्तशुद्धी होते. लक्षात ठेवा, सद्गुरूंना शरणागत का गेलं पाहिजे? कारण सद्गुरू जे ज्ञान देत असतात ते ज्ञान आपल्या आचरणात येण्यासाठी जो साधक मनापासून प्रयत्न करत असतो ती त्याला म्हणतात शरणागती. शरणागतीचं वर्णन बरंच झालं. पै आपुलने भेदे विण जाणी जे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मजे. की मी आणि माझं म्हणून जो भेद तू धरलेला आहेस, पै आपुलेने भेद, मी आणि माझं, तू तुझं मी माझं, हा भेद आहे आपल्याकडे. पै आपुलेने भेद येणं जाणी जे जे माझे एकपण, एक पण जाण कुठे सगळीकडे चैतन्य स्वरूपाचं हे एक पण आहे. आणि जाणी जे जे माझं एकपण तयाचे नाव शरण मज, म्हणजे हे सर्वत्र चैतन्य स्वरूपात ही शरणागती. ह्या सर्वांचं भलं व्हावं हा सद्विचार मंगलमय भावना आपल्याकडे निर्माण होते, ही शरणागती आहे. आणि ह्या शरणागतीशिवाय आपल्याकडे सर्वांकडे प्रेमानेच आपल्याला पाहता येणारच नाही. म्हणून इतकं सर्वांच्या भल्याचा विचार असला पाहिजे, कल्याणाचा विचार असला पाहिजे. आणि तिथे त्या विचारातून जेव्हा आपण सगळीकडे पाहायला लागतो तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात ते लक्षात आहे की अवघे भूते साम्य आली काही देखील म्या होती, मीच आहे. आता मीच आहे ह्याचं वर्णन पूर्वी पण एकदा सांगितलं होतं. बघा कसं आहे, आपण जे जे पाहतो ते पाहतो म्हणजे नेमकं काय करतो? समोरच्या दृश्याला व्यापतो. या प्रकाशामध्ये ही दृष्टी, ह्या दृष्टी जी असते तो आत्मप्रकाश जेव्हा त्या समोरच्या वस्तूला व्यापतो आणि व्यापल्यानंतर तोच आकार जेवढा व्यापला तेच पुन्हा आपल्याकडे देतो, म्हणजे ह्या जाणीवेकडे देतं. आणि ही जाणीव खरंच स्वतःला त्या अपेक्षेत पाहते. लक्षात ठेवा, म्हणजे काय म्हणतोय, जसं सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्याला आपण म्हणतो चंद्रप्रकाश, खरा आहे सूर्याचाच प्रकाश. आता शास्त्रज्ञांनी सांगितलंय त्यामुळे ते अधिक चांगलं समजू शकेल की त्याला चंद्रप्रकाश म्हणतो. खरा तो आहे काय? सूर्यप्रकाश. सूर्याचा प्रकाश चंद्राच्या आकार जेवढा व्यापतो, म्हणून कधी आपल्याला प्रतिपदेचा चंद्र दिसतो, द्वितीयचा दिसतो, तृतीयचा दिसतो. म्हणजे काय, जसा प्रकाश जेवढ्या चंद्राच्या त्या आकाराला व्यापतो त्याप्रमाणे आपण म्हणतो हा प्रथमेचा प्रतिपदेचा चंद्र आहे किंवा पौर्णिमेचा चंद्र आहे. जसा व्यापतो खरं म्हणजे तो सूर्यप्रकाश आहे. तसंच आपण जे जे पाहतो म्हणजे ही जाणीव, लक्षात, आपण म्हणजे जाणीव, ह्या डोळ्यातून जे जे समोर पाहते त्या त्या आकाराला ती व्यापते. म्हणजे हा आत्मप्रकाश त्या समोरच्या दृश्याला व्यापतं आणि पाहतो काय, त्या आकारामध्ये आपण आपल्यालाच पाहतो. म्हणून अवघीभूते साम्याली कै देखील म्या होती, त्यांना ते मीच पाहतोय सर्वांकडे, मीच आहे सर्वांकडे. जे जे पाहतो ते मीच आहे हा बोध जे तुकाराम महाराज सांगतात तो तिथे आहे. कै देखील म्या होती. आणि ते कै देखील म्हणतात म्हणून ते परत सांगतात की कोणा सगळे म्हणतील अरे कोणा ह्याच्यावर शंका असेल म्हणून चांगलं विश्वास तो खरा मग आहे. हा पांडुरंग कृपा झाल्याशिवाय ते कळणार नाही. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, म्हणजे इथे पांडुरंगाची कृपा आहे
की सर्वत्र हे चैतन्यच कसं नांदत आहे हे जेव्हा ह्या साधकाच्या लक्षात येतं, जाणीवेच्या लक्षात येतं, तेव्हा त्याला कळतं आणि तो त्या अंगाने उद्गारतो की सर्व खलविदं ब्रह्म जसं म्हटलं गेलं आहे. तसंच तुकाराम महाराज ते सांगतायत की काही देखील म्या होती आणि परत ठासून सांगतायत हाच पांडुरंगाचा कृपा आहे. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. म्हणून आपल्याला पांडुरंगाची कृपा व्हायला हवी असेल तर सर्वत्र चैतन्यच आहे. म्हणजे पाहणारही चैतन्य आणि समोर जे जे दिसतं तेही चैतन्य, दोन्ही बाजूने चैतन्यच आहे. आणि चैतन्य चैतन्याला पाहतं, चैतन्य चैतन्याला जाणतंय आणि चैतन्याने चैतन्याचा आनंद घ्यायचा असतो. आपणच आपल्याला पाहण्याचा तो आनंद झाला पाहिजे, कारण मीच आहे तिथे आनंद आहे. आता आरशात आपण पाहतो, मग आरशात पाहताना आपण कसे छान दिसतो जेव्हा पाहतो तर आनंद होतो ना. पण समजा तोंडाला काळं वेळ लागलं तर लगेच आपण अरे हे काळे लागलं तर पुसून टाकूया. म्हणजे काय होतं, आपल्याला आपण त्या पाहतो, खरं पाहतो का आपण, आपल्याला पाहतो का आपण प्रतिबिंब पाहतो, पण त्या प्रतिबिंबाच्या अपेक्षेत आपण आपल्याला पाहतो. आता इथे बघा लक्षात घ्या, प्रतिबिंबाला व्यापलं की ही जाणी त्याला व्यापते आणि त्या अपेक्षेत माझे डोळे इकडे आहेत, कान इथे, नाक इथे, कुठे काय लागलंय पाहतं. म्हणजे आपणच आपल्याला पाहतो. हे जितकं सहज आहे तसंच सर्वत्र पाहताना सहज झालं पाहिजे, आपणच आपल्याला पाहतो. म्हणजे चैतन्य स्वरूपाने चैतन्य स्वरूपाला पाहिलंय. म्हणून विश्वास तो खरा पांडुरंग हे जेव्हा सहज होईल साधकाच्या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या की पांडुरंगाची कृपा आता तुमच्यावर होते. ज्याला सद्गुरु कृपा तुमच्यावर होते म्हणतात तेच आहे की विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि परत ठासून सांगतात माझी न धरो कोणी शंका. उभी तुम्ही शंका म्हणत नका की ह्याचं डोकं बिकं फिरलं की असं म्हणतोय. सर्वसाधारण माणसाला कळलं अरे काय म्हणतो, सगळीकडे मीच मीच म्हणतो. सर्वसाधारण माणसाला हे कळत नाहीये संत काय म्हणतात आणि सर्वसाधारण माणसाला कळण्याच्या जमीनच म्हणता फरक आहे. तर तो म्हणून काय विश्वास तो मग खरा पांडुरंगाचा माझी न धरो कोणी शंका. का ते म्हणतायत, परत त्याचं स्पष्टीकरण करतायत. अवघे विश्व हो का निर्धर. हे सगळं विश्व आहे, एकच चैतन्य स्वरूप आहे, तिथे द्वैत म्हणून काहीच नाहीये. ही ज्ञानदृष्टी आहे. द्वैत म्हणजे माणसं आहेत, पशुपक्षी आहेत, सगळं दिसतं त्यांना. त्या जगात त्यांचे डोळे खराब नाही झालेले आहेत. नाही तर म्हणजे यांची दृष्टी खराब झाली काय, सगळं सारखं दिसतं म्हणतात. तर दृष्टी ज्ञानदृष्टी ते आहे की त्या ज्ञानदृष्टीला हे सगळे चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. आणि ही चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. म्हणजे मी म्हणणारं चैतन्य सर्वत्र स्वतःलाच पाहतं चैतन्यच आहे. आणि हा ही त्याला म्हणतात अवघे विश्व हो का निर्द्वंद्व. तिथे कसलाच भेद नाहीये, द्वैत नाहीये, सगळं अद्वैत आहे. हे अद्वैत तत्वज्ञान जे आपण म्हणतो ना, हे कळायला कठीण आहे. आणि कठीण असल्यामुळे भक्ती मार्गातून ते समजावं लागतं. लक्षात घ्या, देवदेवतेंची भक्ती किंवा सद्गुरू भक्ती, आता या सगळ्या भक्तीमध्ये सद्गुरू भक्ती श्रेष्ठ का? देवदेवता तुम्हाला ज्ञान द्यायला येणार नाहीत. परंपरेने ज्ञानातून आपण सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्या खऱ्या ज्ञानाच्या किंवा अज्ञानाच्या बऱ्याच वेळा कळत पण नाही. परंपरेने आम्ही करतो, परंपरेने उपासपास करतो, रत्व ऐकायला करतो. परंपरेने हल्ली म्हणतात चपला न घालतात चाललं की देवी प्रसन्न होते. कल्पना आहे. परंपरेने लोक लांब, आता साईबाबांच्याकडे परंपरेने लोक चालत जातात. त्यांना वाटतं ते म्हणतात की साईबाबा प्रसन्न होते. हे मानवी मनाच्या भावना आहेत. त्यांच्या भावनेतून जावं न जावं त्यांचा प्रश्न आहे. पण इथे महत्वाचा बोध लक्षात ठेवला पाहिजे की इथे भक्ती ही ज्ञानपूर्वक झाली पाहिजे की सर्वत्र चैतन्य शक्ती आहे. ही चैतन्य शक्तीच सर्व जीवनामध्ये कार्यरत आहे. तिथे सर्वांबद्दल जो आपलेपणा आपल्याकडे यायला लागतो, प्रेम वाटायला लागतं की सर्वांचं भलं व्हावं लागते, आतून यावं लागतं. वरवर बोलणं एक वेगळं असतं आणि आतून जी प्रेरणा असते की करुणा त्याला म्हणतात. आणि करुणा म्हणजे चित्तशुद्धीचं परमाकष्ट असते. कारण संतांच्या ठिकाणी ही करुणा असते की समोर असलेल्या प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. ही त्यांच्याकडे आंतरिक प्रेरणा असते. इच्छा नाही म्हणत, इच्छा वेगळी आणि प्रेरणा वेगळी. सहज ही सहज ज्यावेळेला दृष्टी तयार होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे अवघे विश्व हो का निर्द्वंद्व. की विश्व हे सगळं निर्द्वंद्व आहे. तिथे वेगळं काहीच नाही, सगळं एकाचीच सगळी रूपं आहेत. एकच तत्व विविध रूपाने प्रगट आहे. इथे हा साधक जेव्हा दृढ होतो त्या सद्भावनेतून तो सतत पाहायला लागतो तेव्हा तो सिद्धच झालेला असतो. म्हणजे
साधकाचं रूपांतर सिद्धतेमध्ये होतं. संत म्हणून जे आपण म्हणतो ते सगळे सिद्ध पुरुष होते आणि त्या संतांच्या ठिकाणी हा बोध तयार झाला असतो आणि त्याच्यातून ते सहजपणे बोलत होते, सांगायचे. पण सर्वसाधारण माणसाला तो व्यक्ती म्हणून आपण पाहतो, म्हणून सद्गुरूंना व्यक्ती म्हणून पाहणं आणि तिथे ती ईश्वरी शक्ती किंवा परमात्मा शक्तीच आहे म्हणून पाहणं हा दोन जमीन आसमानाचा फरक आहे. कारण सद्गुरूची भक्ती व्यक्ती म्हणून करणं आणि सद्गुरूची भक्ती ते परमात्मा तत्वाची भक्ती करणं या अंगाने पाहिलं तर तिथे महत्वाचा बोध लक्षात घेता येईल. म्हणून हा जो बोध आहे की दसरा आपण जो म्हणतो साजरा कधी होईल, सर्वत्र चैतन्यच आहे या भावातून, दृढ भावनेतून सर्वांप्रती आपलेपणाने जेव्हा आपलं आचरण सुरू होतं त्यावेळेला खरी भक्ती झाली म्हणून समजा. ही खरी भक्ती नुसतं एका मूर्तीच्या पुरती संकुचित न राहता परमात्मा म्हणजे अनंत स्वरूपच आणि ते अनंत स्वरूपच विविध रूपाने प्रगट आहे हा बोध जेव्हा दृढ होतो आणि त्या दृढ भावनेतून जेव्हा आपण सर्वांच्या भल्याचं चिंतन करायला लागतो की सर्वांप्रती नमस्कार करायला लागतो, मनापासून प्रत्येकाबद्दल आदर व्यक्त करायला लागतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी म्हणणारा जीवभावातला जीव शिव होऊन जातो. जीवाचं रूपांतर शिवात होतात म्हणतात तो हा प्रकार आहे की आहे ते सर्व चैतन्यच आहे. एकच हे सार संतांनी धारण केलं म्हणून संत सर्वसाधारण वाटले देहाच्या अपेक्षेत तरी ते त्या जाणीवेचा विकास इतका उच्चतम अवस्थेला पोहोचला असतो. पण ते काही जे सांगायचे ते सर्वसाधारण लोकांच्या लक्षात येईलच असं नसतं. पण ते कळण्यासाठीच त्यांचा आधार घ्यावा लागतो, परत त्यांचं ज्ञान समजून घ्यावं लागतं आणि त्यांच्या आचरणाकडे आपलं लक्ष असावं लागतं. सगळ्या गोष्टी असतात. नुसतं पूजा अर्चा करणं अभिप्रेत नाही. बऱ्याच साधकांना वाटतं नुसतं सद्गुरूंची पूजा केली की झालं, बाकी आपल्या मनासारखं वागायचं. काय अडलं की अरे बापरे सद्गुरू राया वाचव आता वाटतं. देवाला हाक मारतो ना आपण, जेवढे अडचण येते तेव्हा देवाला हाक मारूया असं वाटतं. आपला जाणीवेचा विकास होण्यासाठी करणं म्हणजेच खरं म्हणजे उपासना आहे. आपल्या मनाचा विकास झाला पाहिजे. जो मन आज जीवभावात गुंतलेला आहे, तुझं माझं म्हणून संकुचित झालेलं आहे, त्याच्यातून त्याला वर यायला पाहिजे आणि जे आहे ते सर्व या चैतन्य सर्व परमात्म्याचंच आहे हा बोध आपल्याला सतत धारण करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, हा जोपर्यंत बोध धारण नाही होत तोपर्यंत भक्ती पूर्ण होणार नाही. भक्ती ही मीपणातून वर जाण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, मीपणात राहिलं तर ती भक्ती ही भक्ती नसते. काही वाईट करण्यापेक्षा हे चांगलं एवढंच म्हणायचं. वेडावाकडा काहीतरी करण्यापेक्षा तू भक्ती करतो चांगलं आहे, पण त्या भक्तीतून तुझा विकास झाला पाहिजे. ते सद्गुरूंकडनं तुला शिकावं लागतं आणि सद्गुरूंकडनं तुला हे समजून घ्यावं लागतं. हे जेव्हा साधकाला आत्मसात होतं त्या वेळेला साधकाची प्रगती होते आणि त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दसरा साजरा होतो. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने दसरा. संतांना जो दिवाळी दसरा म्हणतात तो जाणीवीच्या विकासाच्या अपेक्षेत म्हणतात. तिथे फटाके बिटाके वाजवणं की नाचगाणी करणं की गरबा विरबा करणं म्हणजे ती भक्ती नव्हे, ती मनोरंजन आहे. लक्षात घ्या, मनाला आनंदित करण्यासाठी निराळ्या गोष्टी ज्या केल्या जातात त्या आहेत. ते भक्ती म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी चैतन्य भावातून पाहणं आणि त्या पद्धतीने आचरण होणं हा महत्वाचा मुद्दा साधकाने लक्षात ठेवायचा आहे. मोह भरपूर पडतात. आता ज्याला नाच गाण्याची आवड त्याला वाटतं जाऊया खेळायला, हरकत नाही जायला खेळायला. ज्याला आवडतं खेळायला हरकत नाही, पण त्या खेळण्यातून जर त्याला चैतन्य भाव धरता नाही आला तर मात्र फायदा झाला म्हणून समजा. लक्षात, म्हणून शहाणपण आणि मोह या दोन गोष्टी माणसाच्या जीवनात असतात. मोहातून शहाणपण बाजूला होतं आणि शहाणपणातून मोह बाजूला होतो. जो शहाणपणाचा आधार घेतो त्याला कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही हे कळतं. कळलं ना की इथे आपल्याला आपल्या जाणीवेचा विकास किंवा आपल्याला आपलं जे काही काम आहे त्यासाठी आपल्याला जे करायचं ते केलं पाहिजे. इथे शहाणपण पाहिजे. ते ज्ञानाचा नियमांचं अधिष्ठान असतं. तेव्हा त्या शहाणपणातून माणसाची प्रगती होते. मोहातून माणूस घसरतो. लक्षात घ्या, अर्जुन मोहे गुंतला असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. कसं, का वाईट, मी त्याला विषाद निर्माण झाला, का मी कशाला हे करू ते करू, कारण मी आणि माझं जर सुटलं नव्हतं म्हणून तो मोहात होता.
आणि म्हणून त्या मोहातून बाजूला काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण गीता सर्वांसाठी लिहिली, फक्त अर्जुनासाठी नाही सांगितली. पण आम्ही फक्त अर्जुनासाठी म्हटलं, मग आपल्यासाठी नाही असं वाटतं बऱ्याच वेळा. म्हणून प्रवचन ही सर्वांसाठी, माझ्यासाठी नाही असं पण ऐकणाऱ्याची बरीच लोकांची स्थिती असेल. त्यांना सांगितलं, ह्याला सांगितलं, मला माहिती आहे प्रत्येकासाठी प्रबोधन आहे की ज्याच्यातून आपल्याला हे जीवन आनंदाने कसं जगायचं हे कळलं पाहिजे. आणि ही गुणातीत अवस्था, त्रिगुणातीत अवस्थेपर्यंत पोचायचंय. आणि ह्या त्रिगुणातून अवस्थेतून पोचताना अकर्म निष्कर्म असं जे सांगितलं जातं की जिथे फळाची आसक्ती नसते पण कर्म मात्र तिथे सहज होतं आणि तिथे ती असते ती गुणातीत अवस्था असते. आणि गुणातीत अवस्थेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. तो खरा दसरा आपल्याला साजरा करायचा आहे, तो सर्वांना करता येऊ ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.